पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून एक आवाहन केलं. इंधनाची बचत करावी, वर्षभर सोनं खरेदी करू नये, सार्वजनिक वाहनांनी वाहतूक करावी, असे सगळे आवाहन केल्यानंतर देशभरामध्ये विविध पडसाद त्याचे उमटत आहेत. व्यापारी जे असतील सोन्याचे ते देखील विरोध करतायत, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते नेते मात्र त्याला समर्थन देत आहेत. काँग्रेसचं याबद्दल काय नेमकं म्हणणं या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आपल्यासोबत आहेत. तरी वेगवेगळे पडसाद त्याचे आहेत. सोने व्यापारी कुठे विरोध करतायत, मात्र भाजपचे नेते त्याला समर्थन देत आहेत. जिल्हा परिषदेनं काल निर्णय घेतला, ते एसटीनं प्रवास करणार आहेत, सायकलवर येणार आहेत, नो व्हेकल डे करणार आहेत, इंधनाची बचत करणार आहे म्हणतात. तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्याकडे बघता, पंतप्रधानांच्या आव्हानाकडे? प्रत्येक वेळेस असं होतं की संकटाच्या वेळेस प्लॅनिंग केलं जात नाही, उलट त्यावेळेस उधळपट्टी इलेक्शनमध्ये केली जाते आणि मग जे हे लोक करतात ते सर्वसामान्यांना भोगावं लागतं. आपण नोटबंदीच्या वेळेस पण बघितलं, सांगितलं की काळा पैसा आणि सर्वसामान्यांना लाईनमध्ये उभं करून कोणी हार्ट अटॅकने गेलं, कोणी चक्कर येऊन गेलं. आता पण अनेक दिवसापासून आम्ही म्हणतोय की ह्याच्याबद्दल एक अधिवेशन झालं पाहिजे. एक्झॅक्टली देशामध्ये किती स्टॉक आहे ह्याची आम्हाला पारदर्शकपणे माहिती द्या. काही माहिती न देता फक्त इलेक्शनपुरती सगळं काही रेवड्या वाटली, त्या प्रचंड खर्च केला. आणि आता तुम्ही स्वतः मात्र युरोप दौऱ्याला जाता, तुमचे मिनिस्टर सगळे ताफे घेऊन येता, तुम्ही महागडे सूट घालता आणि सर्वसामान्यांना सांगता की तुम्ही तेल कमी वापरा, तुम्ही लॉकडाऊन मोडमध्ये जा. लिटरली त्यांनी सांगितलं लॉकडाऊन मोडमध्ये, वर्क फ्रॉम होम करा. तुम्ही खरीपाचा सीझन आहे आणि शेतकऱ्यांना सांगता की 50% फर्टिलायझर वापरू नका, नैसर्गिक शेती करा. आणि आपण बघितलेलं की श्रीलंकेने जेव्हा हे नैसर्गिक शेती, तेव्हा पूर्ण त्यांचं ॲग्रिकल्चर इकॉनॉमी कोलॅप्स झाली आणि फूड इन्फ्लेशन हे वाढलं. म्हणजे देशाला किती मोठ्या संकटात केवळ भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींनी टाकलंय. जेव्हा प्लॅनिंग करायला पाहिजे होतं तेव्हा प्लॅनिंग केलं नाही आणि त्या उलट आता सर्वसामान्यांना सांगतात ही सगळी बचत करा. नेमकं काय चाललं? आणि हा ॲक्च्युली खूप मोठा निर्णय आहे किंवा खूप मोठं डिसिजन आहे जे त्यांनी लोकांवर थोपवलंय, काही स्पष्टता न देता. अजून किती तेल आहे, अजून किती फर्टिलायझर आहे, मग तुम्ही प्रोडक्शन फर्टिलायझरचं करणार आहात का? तुम्ही शेतकरी जो आता हवालदिल झाला आहे, परवा पेरणी होणार आहे, तेव्हा तुम्ही काय करणार आहात? तुम्ही अंदाजे काहीही सांगता आणि मग तुम्ही कंपॅरिझन करता इंदिरा गांधींशी. इंदिरा गांधींचं तुम्ही तुलना करता. त्यावेळेस आपल्या देशात युद्ध होतं. आता आपल्या देशात युद्ध नाही आहे. ह्या युद्धाचं खरं तर आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. कोणी सांगितलेलं तुम्हाला रशिया कडून आपण जे तेल खरेदी करत होतो ते थांबवणं? कोणी सांगितलं? तुम्हाला ट्रम्पनी सांगितलं रशियामधून तेल खरेदी करणं बंद करा. तुम्हाला इराण एकेकाळी आपले मित्र होते आणि तुम्ही इराणशी आज इराणच्या विरोधातच जाताय कारण का ट्रम्प सांगतो म्हणून. आज रशिया आणि इराणमधून जर तेल घेण्याची जर प्रक्रिया सुरू असती मागच्या वेळेसारखी इतिहासप्रमाणे, तर ही वेळ आपल्यावर आली नसती. म्हणून ट्रम्प सांगे तसं आमचे पंतप्रधान डुले आणि देश संकटात जातोय. हे जर सुरू असतं तेव्हा इंदिरा गांधींच्या वेळेस आपलं देश स्वतः युद्धात होतं, आपण वॉरमध्ये होतो. पण आता ती परिस्थितीच नाही आहे. पण केवळ ट्रम्पनी सांगितलं म्हणून तुम्ही आमचा देश आता अडचणीत टाकलंय. आपल्या इथे युद्ध नसताना पण ही परिस्थिती आज आपल्या समोर उद्भवते. म्हणजे तुम्ही विचार करा की हे लोक किती फक्त इलेक्शन पुरती ह्यांचं सगळं असतं. आणि आता जो देश संकटात आहे तर आम्हाला सांगतात, लोकांना सर्वसामान्य सांगतात तेल वाचवा, लॉकडाऊन करा आणि खताचं प्रमाण कमी करा. म्हणजे तुम्ही विचार करा किती लाजिरवाणी गोष्ट ही झाली आहे. त्याच वेळेस जेव्हा पूर्ण जग रिग्रेशनमध्ये होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि तेव्हा केवळ भारतामध्ये त्यांच्या पॉलिसीजमुळे स्थिरता होती. आज आपल्याकडे युद्ध पण नाही आहे आणि ही वेळ केवळ पंतप्रधानांनी ह्या देशावर आणली. भारत जो आहे तो 85% इंधन आयात करतो. जवळपास 85% आपण दुसऱ्यावरती अवलंबून आहेत. ही काय आत्तापासूनची नाही आहे, ही आधीपासून आहे. याचं वेल मॅनेजमेंट आधीपासून जर झालं असतं तर ही वेळ आली नसती, देशाला हे आवाहन करण्याची वेळ आली नसती असं वाटतंय. नक्कीच. कारण का रशियाकडून आपण जे तेल विकत घेत होतो ते का बंद केलं? इराण आपला मित्र होता, पण साधं ते जेव्हा युद्ध झालं तेव्हा साधी स्टेटमेंट पण आली नाही. कारण का इलेक्शन चाललेलं आणि सगळं ट्रम्प प्रमाणे चाललेलं ना, म्हणून ही वेळ आली आहे. म्हणजे केवळ फक्त ट्रम्पच्या आहारी जाणं आणि देश संकटात गेलं तरी चालेल, ही जी सिच्युएशन आता जी क्रिटिकल झाली आहे ह्याच्यासाठी जबाबदार केवळ
पंतप्रधान आणि त्यांचे पॉलिसीज आहेत. तर त्यांनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं देखील आवाहन केलं आहे. का तर आपल्याकडं सोन्याला फार सांस्कृतिक महत्त्वासारखं आहे. लग्नात सोन्यामध्ये वापरतात, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सोनं वापरतात, गोरगरीब देखील वापरतात. आयात शुल्क वाढवलेलं आहे, 6वरून 15% करण्यात आलं. त्यामुळे आज सोन्याचे भाव एका दिवसात 11,000 वाढलेले आहेत. त्याचा फटका थेट गोरगरिबांना देखील बसणार आहे, सोने वापरणे देखील कारागिरांना देखील पडणार आहे. याकडे कशा पद्धतीने बघता सोन्याचे भाव प्रचंड वाढले. आता सराफ कट्टा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सराफ कट्ट्यांनी पण व्यक्त केलंय, जे सराफ व्यापारी आहेत त्यांनी व्यक्त केले. आता तर उलट लग्न मुहूर्ताचा मे महिना असतो आणि आता सोनं म्हणजे एक इमोशनल पॉईंट असतो महिलांसाठी आणि तुम्ही सांगताय आता सोनंच सोन्याची खरेदी करू नका. स्पष्टता काहीच देत नाही. आता किती दिवस काय कसं रँडमली तुम्ही येता आणि एक भाषणात असं बोलता. त्यामागचं कारण काय आणि कसं काय हे सगळं. इकॉनॉमी पूर्ण भारतात कोसळली आहे, पूर्णपणे कोसळली आहे. कारण का तुम्ही आता लॉकडाऊन केवळ इकॉनॉमीवर अवलंबून तुम्ही लॉकडाऊन करताय म्हणजे पूर्ण कोलॅप्स झालं आहे. तुमचे सगळे पॉलिसी फेल झाले. तुमचे सगळे पॉलिसी असेल तरच ना. काय पंतप्रधान मोदींनी व्हॉट्सॲप वाचून ही घोषणा केली का? त्यांची इकॉनॉमिक ॲडवायझर्स बरोबर मीटिंग झाली का? पार्लमेंट सेशन कॉल केलं? काहीच नाही. म्हणजे तुम्ही बघा किती असंवेदनशीलता होती ह्या सगळ्या बाबतीत आणि कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता डायरेक्ट म्हणतात आता हे सगळं करण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही बचत करा, हे करा, ते करा. स्वतः मात्र युरोपला चाललेत. स्वतः मात्र ह्यांचे मंत्री सगळे ताफे घेऊन फिरत आहेत. आणि कारण काय? देशात लोकांसमोर स्पष्टता तर येऊ देत. तुम्ही सगळं करा, तुम्ही देशाला संकटात टाका आणि आमच्या लोकांना भोगावं लागतं. एक मोठं प्रश्न निर्माण झाला आहे नीटच्या विद्यार्थ्यांचा. 22 लाख विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा दिलेली होती, मात्र नीटचा पेपर फुटला आहे आणि त्यामुळे सगळी परीक्षा रद्द करण्याची वेळ सरकारवरती आली. अतिशय गंभीर विषय आहे हा आणि आमचे नेते राहुल गांधीजींनी पण ह्याच्याबद्दल ट्विट केलं आहे आणि खूप ॲग्रेसिव्हली हा विषय घेतला आहे. कारण का नीटच्या परीक्षेसाठी 2-2, 3-3 वर्ष मुलं अभ्यास करत असतात आणि तुम्ही तो पेपर लीक करता, तुम्ही तो पेपर पैशासाठी लीक करता आणि लीक झाल्यानंतर तुम्ही तो रद्द करता. 3-3 वर्ष खूप कष्ट करून आईवडील आपल्या मुलांना नीटच्या परीक्षेचा अभ्यास करायची संधी देत असतात. मुलं अभ्यास करतात आणि मग आता तुम्ही ती परीक्षा रद्द करून सांगता की 1 महिन्यानंतर ती परीक्षा आहे. नेमकं काय चाललं आहे? तुम्ही असंख्य लाखो विद्यार्थींचं जे करिअर आहे ते तुम्ही पुसून टाकलं आहे. लाखो विद्यार्थ्यांचं जे करिअर आहे त्याच्यावर आता टांगती तलवार केवळ भाजप सरकारमुळे लागली आहे. कारण एवढा गंभीर विषय आहे. एकतर ह्यांच्या काळात पेपर लीकचं प्रमाण एवढा वाढला आहे आणि मग परीक्षा रद्द करणं आणि सांगणं एक महिन्यानंतर घ्या. म्हणजे तुम्ही किती मुलांचं आयुष्य वेठीस धरलं आहे ह्यामुळे. कुठे तुम्ही बघू शकता एकंदरीत जे सिच्युएशन आहे की गांभीर्य कोणत्या गोष्टीचं नाही आहे. फक्त इलेक्शन आणि इलेक्शन. सरकारला कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाही. केवळ इलेक्शन इतकंच सुरू असल्याचं मत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या ठिकाणी व्यक्त करतात. कॅमेरा पर्सन आयुक्त आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.